नमस्कार. दर शनिवारप्रमाणे आज आपण पुन्हा एकदा जमलेलो आहोत गीतेवर चिंतन करण्यासाठी. आपला तिसरा अध्याय आपण मागच्या शनिवारी सुरू केला होता. त्यातले पहिले 2 श्लोक आपण घेतले होते, परंतु त्याच्या पुढे जायला आपल्याला वेळ झाला नाही, कारण की त्याच्यावर चिंतन करता करताच 1 तास आपला संपला. तर आपण पुन्हा एकदा पहिले 8 श्लोक मी विनंती करतो अनघाताई म्हणतील आपल्यासाठी, आणि नंतर त्याच्यानंतर आपला कार्यक्रम आपण सुरू करू. तर अनघाताई. 1 ते 8 म्हणू ना? हो. ठीक आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. अर्जुन उवाच ज्यायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्. न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः. शरीरयात्रापि च तेन प्रसिद्ध्येद कर्मणः. झाले 8. वाह, सुंदर. आपण मागच्या वेळेस तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये होतो, आणि त्या दुसऱ्या श्लोकाचं ज्ञानेश्वरांनी जे काही केलेलं आहे ओव्यांमध्ये रूपांतर, तर त्यांनी ह्या दुसऱ्या श्लोकावर 29 ओव्या केल्या आहेत. त्यापैकी आपण पहिल्या 10-11 घेतल्या होत्या. तर 11वी ओवी अशी होती की आधीच मज ना काही कळे त्यात मोहाने व्याकुळ केले, म्हणून तुझसी विचारिले सारा सार काय इथे. तर अर्जुनाला कन्फ्युजन झालं, द्विधा मनस्थिती, की कृष्ण मला कर्माबद्दलही सांगतोय आणि ज्ञानाबद्दलही सांगतोय. तर मग अर्जुनाला असं वाटलं की आता यापैकी ज्ञान श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे. जर ज्ञान श्रेष्ठ असेल तर मग मला असलं घोर कर्म करायला का बरं लावतोय. तर त्याचं उत्तर आपण काय बघितलं होतं की अर्जुनाची देहबुद्धी अजून संपलेली नव्हती. म्हणजे हा देह म्हणजे मी, आणि माझ्या व्यतिरिक्त जे काही देह आहेत ते म्हणजे दुसरं कोणीतरी. अशा प्रकारच्या भ्रमामध्ये, मोहामध्ये मी असतो की नाही. मोह म्हणजे जे नाही आहे त्याला आहे असं समजणं. म्हणजे व्हॉट एव्हर इज नॉट देअर आय विल अज्युम दॅट टू बी ट्रू. म्हणजे पहिला भ्रम आपला काय असतो की हा देह मी जरी नसलो तरी सुद्धा हा देह म्हणजेच मी आहे, अशा प्रकारची माझी भावना असते. हा पहिला मोह आहे. आणि हा जेव्हा मोह होतो तेव्हा बाकीचे सगळे मोह होतात. दिस इज द फर्स्ट मिस्टेकन नोशन की हा देह म्हणजे मी आहे. आणि मग हा देह मी आहे असं म्हटल्यानंतर मग बाकीच्या ज्या गोष्टी मला ज्या दिसतात त्या सगळ्या म्हणजे जग आहे असं वाटतं. म्हणजे मी देह आहे हा पण भ्रम आहे, आणि माझ्या व्यतिरिक्त जे काही जग मला इथे दिसतंय त्याला मी जे सत्य मानलेलं आहे, त्याला मी जी व्हॅल्यू दिलेली आहे, जे मी त्याला मूल्य दिलेलं आहे, किंवा त्याचं जे मूल्यमापन मी केलेलं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे व्यावहारिक जगामध्ये जगाला किंवा माझ्या देहाला महत्व आहे. म्हणजे अगदी साधी सोपी गोष्ट म्हणजे काय की आपल्याला भूक लागते त्यामुळे आपण जेवतो. तर भूक लागल्यानंतर जेवायला काहीच हरकत नाही आहे.
मागच्या वेळेस आपण बोललो होतो बा की आपल्या जीवनातला पहिला नियम जो असायला पाहिजे तो हा आहे की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. मला कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही एवढं सगळं महाभारतावर भाषण दिलं आणि मग त्याचं भूक लागल्याशिवाय जेवणार नाही ह्याच्याशी काय संबंध आहे? तर मी म्हटलं की बघा, जोपर्यंत आपण या प्रकारचं व्रत घेत नाही किंवा या प्रकारची शिस्त आपल्या मनाला लावत नाही, तोपर्यंत आपली बुद्धी जी असते ना ती सूक्ष्म नाही होत, स्थूल बुद्धीमध्ये आपण राहतो. म्हणजे आपण ह्याच्यावर एक दोनदा उदाहरण दिलं बघा की समजा आपल्याला हत्तीचं वजन करायचं असेल तर आपण जो धर्मकाटा असतो की नाही, ट्रक वगैरे मोजतात त्याच्यावर, आपण नाही का रस्त्यांच्या शेजारी कधी कधी बघतो धर्मकाटा. म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा पुष्कळदा आपण बघतो की धर्मकाटा म्हणजे काय की त्याच्यावर ट्रक न्यायचा आणि ट्रक मोजायचा, ट्रकचं वजन किती आहे, किती टन माल आहे याच्यामध्ये ते मोजायचं. अशा प्रकारचं मोजमापाचं एक यंत्र असतं, म्हणजे वजन करण्याचं यंत्र. तर त्याच्यावर आपण हत्तीचं वजन करू शकतो. आता वजन करण्याचं जे यंत्र असतं ते आपल्या प्रयोगशाळेत देखील असतं. प्रयोगशाळेमध्ये आपण ना छोट्या छोट्या, म्हणजे समजा आपल्याला 1 ग्रॅम मीठ त्याचं समजा आपल्याला वजन करायचं असेल तर आपण जो प्रयोगशाळेमधला जो काटा असतो त्याच्यावर करू आपण वजन. आता त्याच्यावर जर आपण हत्तीला उभं केलं तर होईल का वजन? तो काटाच मोडून जाईल. त्यामुळे प्रत्येक मोजमाप करणाऱ्या यंत्राची एक सूक्ष्मता असते. देर इज अ सेन्सिटिव्हिटी फॉर एव्हरी मेजरिंग डिव्हाइस. तर ती सेन्सिटिव्हिटी जर बरोबर असली तर आपल्याला जे आपण मोजमाप करतो आहोत त्याचं मोजमाप बरोबर होईल, नाही का? आता समजा आपण 1 ग्रॅम मिठाची पावडर त्या धर्मकाट्यावर ठेवली, तो हालेल का काटा? काहीच नाही होणार त्याला. तर आपल्या इंद्रियांची क्षमता अशी त्या धर्मकाट्यासारखी झालेली आहे. तर त्या धर्मकाट्यावर जेव्हा आपण छोटे मोठे काही गोष्टी मोजमाप करण्याचा जेव्हा प्रयत्न करतो ना तेव्हा तो धर्मकाटा हलतच नाही. म्हणजे काय होतं की आपल्याला समजा एखादी गोष्ट कोणी समजावून सांगितली तर ती आपल्या डोक्यामध्ये शिरायला तरी पाहिजे ना. आणि आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी ऐकतोय, पुराणातल्या गोष्टी किंवा मॉरल स्टोरीज वगैरे अशा प्रकारच्या ज्या नैतिक नीतिमत्तेच्या गोष्टी वगैरे ह्या सगळ्या ज्या आपण ऐकतो त्या गोष्टींमधलं तात्पर्य काय आहे ते कळण्यासाठी आपलं मन तेवढं तरल आणि सूक्ष्म झालं पाहिजे की नाही. नाहीतर मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींसारख्या वाटतील आणि त्या गोष्टींचा जो अर्थ आहे, जो आपल्याला समजायला पाहिजे, तो आपल्याला कळणारच नाही. तर ते आपलं मन सूक्ष्म करण्याची जी युक्ती आहे त्या युक्तीला म्हणतात प्रत्याहार. त्या युक्तीला म्हणतात विषयाविनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. हे आपण मागच्या अध्यायात पाहिलं. तर त्याची सुरुवात आपल्याला आपल्या रसनेंद्रियापासून करायची. आपल्याला 5 इंद्रिय दिलेत देवानी. शब्द स्पर्श रूप रसगंध. शब्द म्हणजे कान, स्पर्श म्हणजे त्वचा, रूप म्हणजे डोळे, रस म्हणजे रसना म्हणजे जीभ आणि गंध म्हणजे नाक. दीज आर अवर 5 सेन्स ऑर्गन्स, राईट? तर या सेन्स ऑर्गन्सना समजा आपल्याला शार्प ठेवायचं असेल, सेन्सिटिव्ह ठेवायचं असेल, या सगळ्या यंत्रांची जी सूक्ष्म क्षमता आहे ती क्षमता जर आपल्याला चांगली ठेवायची असली, धारदार तीक्ष्ण ठेवायची असली तर त्याच्यावर उपाय काय आहे? त्याच्यावर उपाय आहे की ह्याला चांगलं छान पॉलिश केलेलं असावं ना. म्हणजे आणखीन एक उदाहरण आपण बघितलं होतं बघा की दाढी करायची जी ब्लेड असते की नाही, त्या ब्लेडनी समजा आपण पेन्सिलचं टोक केलं तर काय होईल की नंतर ती ब्लेड आपल्याला दाढी करायला वापरता नाही येणार, कारण की त्याची धार चालली जाईल, धार बदट होईल. कारण की आपण ते धारदार जे शस्त्र होतं ते भलत्याच कामासाठी वापरलं, असं होतं ना. तर आपली इंद्रिय जी आहेत त्यांचा आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या जीवन रक्षणासाठी काय उपयोग आहे की बाहेरचे जे विषय त्या इंद्रियांच्या संयोगामध्ये येत आहेत ते विषय आपल्यासाठी श्रेयस आहेत किंवा नाही आहेत हे सांगावं. परंतु आपल्याला काय होतं की त्या इंद्रियांसोबत जेव्हा बाहेरच्या विषयांचा संयोग होतो तेव्हा एका प्रकारच्या सुखाची अनुभूती होते. सो देर इज अ फिजिकल प्लेजर इन्व्हॉल्ड विथ द कमिंग टुगेदर ऑफ द एक्सटर्नल ऑब्जेक्ट्स
विथ देअर रिस्पेक्टिव्ह सेन्स ऑर्गन्स असं होतं. आणि त्या सुखाच्या अनुभवामध्ये आपण अडकतो. वी गेट स्टक विथ दॅट, कारण की आपल्याला त्याच्यात खूप मजा येते. तसं असतं. परंतु जो अनुभव जेव्हा त्या इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग होतो तेव्हा सुखदायक वाटतो आणि परिणामी तो दुःखदायक असतो. ह्याला म्हणतात राजसिक किंवा राजसी सुख. तर तशा प्रकारचं सुख जर आपण सारखं घेत राहिलो, तशा प्रकारच्या सुखामध्ये जर सारखं आपण अडकलो, तर काय होईल की आपल्याला जे आपल्या स्वतःबद्दलचं सूक्ष्म ज्ञान आहे किंवा जी जाणीव आहे आपली, ती होणारच नाही ना. कारण की आपण आपलं जे शस्त्र होतं ते बथट केलं, असं होईल. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला समजा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्या असतील किंवा आतून समजायला हव्या असतील, आणि या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य काय, शेवटी सगळ्यात शेवटी तात्पर्य हेच आहे की मी कोण आहे त्याची मला ओळख पटावी. वेदैश्च सर्वै रामेव वेद्यो वेदांतकृत वेदविदेवचाम, हा 15व्या अध्यायातला 15वा श्लोक आहे. पण ही गीतेची सगळी शिकवण ज्याच्यामध्ये एकवटलेली आहे असा तो श्लोक आहे असं मला वाटतं. की ह्या सगळ्या शिक्षणाचं तात्पर्य काय, आपल्याला परम सुखाची अनुभूती व्हावी, ते सुख कधीही संपू नये, ते अनंत असावं आणि आत्ता सुरू झालं नंतर संपलं असंही नसावं. म्हणजे त्याला काळाचं किंवा स्थळाचं बंधन नसावं. इट शुड नॉट बी लिमिटेड इन टाइम नॉर स्पेस. असं जर सुख मला मिळणार असलं तर ते सुख कुठे मिळेल, अनंत वस्तूमधूनच मिळेल ना. परंतु बाहेरच्या जगामधल्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू सीमित आहेत ना. म्हणजे अगदी पृथ्वी ग्रहाला सुद्धा सीमा आहे की नाही. पृथ्वीचा एक अमुक आकार आहे. आपल्याला आपल्या शरीराच्या दृष्टीने जर बघितलं तर पृथ्वी आपल्याला असं वाटतं की अनंतच आहे, कारण की आपण तिचं मोजमाप करू शकत नाही. परंतु जेव्हा आपण विमानाने किंवा सॅटेलाइटनी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा, या पृथ्वीला पण मर्यादा आहेत. त्यामुळे भौतिक जगामध्ये प्रत्येक वस्तूला मर्यादा आहे. परंतु मला सुख तर अमर्याद पाहिजे. तर मर्यादित वस्तूंच्या संयोगामुळे अमर्याद सुख मिळेल ही भ्रांती आहे, असं आपल्याला वाटणं हे चुकीचं आहे. तर हे जर आपल्याला कळलं की हे चुकीचं आहे तर मग काय होईल, आपण त्याच्या मागे लागणारच नाही. तर हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही, याचा महाभारताशी काय संबंध आहे. महाभारताशी नाही आहे. आपल्या जीवनातले अनुभव किंवा आपल्या जीवनामध्ये आपण ज्या गोष्टी ऐकतो बघतो त्यांच्यापासून आपल्याला काय शिकायचंय हे कळण्यासाठी हा नियम आवश्यक आहे. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा किती विस्तृतपणे सांगितलेले आहे की बाकी सगळ्या इंद्रियांपेक्षा पहिले तुम्ही जिभेला पकडा, कारण की ती जीभ असते एवढीशी परंतु एवढा मोठा देह आणि मन हे सगळं नाचवते ना. सो द टेल वॅग्स द डॉग, नो रिझन फॉर अस टू डू दॅट. सो दॅट्स वाय हा पहिला नियम आहे. पाळून बघा तुम्ही सगळे लोक, आठवड्यावर करून पहा कन्सिस्टंटली. फार कठीण आहे पाळणं. मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही हा नियम पाळणं फार कठीण आहे. परंतु तो जर 7 दिवस आपण पाळला पुष्कळ फरक पडू शकतो. करून पहा. तर तो तू असे नवल करीशी उपदेशाने भ्रमविसी, अरे आपुल्या अनुयायासी ऐसे का तू वागावे. म्हणजे कृष्ण आपल्याला विचारतायत की तो तू असे नवल करीशी उपदेशाने भ्रमविसी, असं मला तू का बरं करतोय. अनघताई आपण हात वर केलाय त्यामुळे आपण स्वतःला अनम्यूट करा आणि सांगा काय सांगायचं ते. तुम्ही आता जे सांगितलं की भूक लागली तरच जेवा, तर नको असताना अन्न खाणं ही सुद्धा जी एक सवय लागली आहे ही भौतिकतेतून कुठेतरी पुढे आलेली आहे. आणि प्रश्नच नाही. आणि ह्याच्यासाठी म्हणजे मी एक छोटासा पॅरेग्राफ आहे तेवढा वाचून दाखवते. म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक आहे अमृत कुंभातले तुषार, तुम्हाला मी मागे बोलले होते बघा, सुजित भोगले म्हणून एक आहे, त्यांनी लिहिलं. तर त्याच्यामध्ये एकच पॅरेग्राफ आहे तेवढा तुम्हाला सांगते, म्हणजे सगळ्यांनाच ते
पटेल कसं ते म्हणजे कमी खाणं म्हणा किंवा भूक लागल्यानंतरच खाणं हे किती आवश्यक आहे आपल्या शरीराला. तर त्याच्यात त्यांनी म्हटलंय की वेदरचयित्या ऋषींच्या कालखंडामध्ये मानव हा पूर्णपणे निसर्ग प्रेरित आणि निसर्गपूरक जीवन जगत होता. कालांतराने मानवामध्ये भौतिक भावना जागृत झाल्याने निसर्गपूरक जीवनशैलीचा संकोच होऊन मानवाचे आत्मिक पातळीवर अधःपतन झाले आणि वैषयिक आणि काम्य भावना अधिकाधिक प्रबळ होण्यास प्रारंभ झाला. भौतिकता जशी वाढत जाईल तसे आत्म्यावरचे मायापटल अर्थात भौतिक वासनांच्या तृप्तीची अतीव इच्छा यांचे आवरण चढते होऊ लागते. यामुळे शुद्ध स्वरूपातील ज्ञानाचा विचार आत्मसात करणं मानवाला कठीण होऊन जातं. शुद्ध ज्ञानाला आपण विद्युत ऊर्जेच्या समकक्ष ठेवलं तर मानवी देह हा विजेचा वाहक किंवा कंडक्टर आहे असे समजूया. वैदिक काळातील ऋषी हे जणू शुद्ध तांब्याप्रमाणे किंवा शुद्ध चांदीप्रमाणे होते, ज्यांची वीजवाहक क्षमता अर्थात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही अत्युच्च पातळीवरील होती. आणखी एक घटक असा की शुद्ध तांब्यावर ऑक्सिडेशन किंवा प्राणवायूशी संयुगाचा थर हा खूप लवकर चढतो, परंतु पूर्णपणे निसर्गपूरक जीवनशैलीने जगणाऱ्या या ऋषींच्या लौकिक जीवनावर भौतिकतेचाच म्हणजे ऑक्सिडेशनचा थर चढला नव्हता. त्यामुळे शुद्ध ज्ञान ते सरळ सरळ आत्मसात करू शकत होते. म्हणजे थोडक्यात आपण जास्तीत जास्त अलर्ट कसे होऊ शकतो बॉडीली आणि मेंटली, तर इफ यू आर टुवर्ड्स नेचर, इफ यू आर नॉट गोइंग अवे फ्रॉम नेचर. आणि नेचर मधला प्रत्येक प्राणी हा फक्त भूक लागली तरच खातो एक्सेप्ट माणूस. करेक्ट. तर हा जर नियम आपल्याला लक्षात आला तर आपण तो पाळू, कारण की आपल्याला कळेल की हा नियम पाळणं हे आपल्यासाठी चांगलं आहे. आणि आपल्यासाठी तर चांगलं आहेच, पण निसर्गासाठी पण चांगलं आहे. आपण तर ह्याच्यावर किती भर देतो. म्हणजे आपली जी काही आपण चर्चा कधीही करतो पर्यावरण या विषयावर, आता देवाच्या कृपेने पर्यावरण या विषयामध्ये मला शिकण्याची संधी मिळाली आणि त्या विषयामध्ये मला PhD करण्याची पण संधी मिळाली. ती झाली इतके वर्ष शिकल्यानंतर एक 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 करत. अशा प्रकारे आपण हे जर ठामपणे आपल्या चित्तामध्ये ठसवलं आणि तशा प्रकारे जर आपली वागणूक असली, आणि ह्याच्यात आपण आता जे सांगितलं त्याच्यामध्ये पर्यावरण शास्त्राच्या व्यतिरिक्त रसायनशास्त्र पण सांगितलं ना, ऑक्सिडेशन वगैरे सांगितलं आपण. तर तसं असतं आपल्या चित्तावर किंवा आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे जे खळमळ असतील ते समजा आपल्याला काढायचे असतील तर त्याच्यासाठी आपण काय करतो, पहिले आहार शुद्धी करतो. आहार शुद्धी केल्याने चित्तशुद्धी होते आपोआप. म्हणजे चित्तावरचे खळमळ निघाले ना की मग त्या चित्तामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचं जे तात्पर्य असतं ते तात्पर्य चटकन ग्रहण करण्याची शक्ती उत्पन्न होते. असं तर तो तू असे नवल करीशी उपदेशाने भ्रमविसी अरे आपुल्या अनुयायासी ऐसे का तू वागावे, असं तो अर्जुन विचारतोय कृष्णाला. तर मी देहासह जीवे भावे तुझ्या शब्दी विसंभावे, म्हणजे मी देहासह जीवे भावे म्हणजे देह आणि जीव या दोन्ही भावांनी मी तुझ्या शब्दी विसंभावे, मी तुझ्यावर विसंबून राहीन आणि तूच ऐसे वागावे. मी तर तुझ्याकडे शरणागत होऊन आलो होतो ना, मी तुला आधीच्या अध्यायात सांगितलं ना की मी आता तुला शरण आलेलो आहे, तर तू मला माझ्यासाठी जे श्रेय असेल ते सांग, त्यामुळे मी तुला शरण आलोय. तर अशा प्रकारे शरण आलेल्या आपल्या अन्वयाला तू असं वागवायला पाहिजे का, आणि तू जर असा वागला आणि तूच ऐसे वागावे मग सारे संपले की. तू जर मला अशा प्रकारे कन्फ्यूज केला तर मग मी कुठे जायचं. तू हे ऐसे बोलसी हे का आमुचे हित करीशी, येथे आता मी कशासी आशा धरावी ज्ञानाची. म्हणजे आता अर्जुनाच्या तोंडी 2 श्लोक टाकले आहेत व्यासदेवांनी, परंतु अर्जुनाच्या मनातली जी व्यथा आहे ती आपल्याला कळावी याच्यासाठी ज्ञानदेवांनी किती ऑलमोस्ट 35 होय ना, 29 ह्याच्या आणि आणखीन 5 त्याच्या आधीच्या, अशा 34 टोटल वगैरे दिल्यात आपल्याला, आहे की नाही. तर ज्ञान मिळणे राहो दूर, उलट घडले त्यावर
माझे जे निश्चित विचार तेही आता घोटाळले. म्हणजे ज्ञान मिळणं तर दूरच राहिला, उलट घडले त्यावर. म्हणजे आता तुझे मला सांगितलं त्याच्यावरून मला असं लक्षात आलं की माझे जे निश्चित विचार होते तेही आता घोटाळले. त्याच्यामध्ये आणखीनच कन्फ्युजन तयार झालं. तर अशी ही जी द्विधा मनस्थिती माझी झालेली आहे, अशी तुम्हाला का बरं वागणूक देतोयस, असं अर्जुन विचारतोय कृष्णाला. कृष्णा, हे तुझे वर्तन काही न येते कळून, किंवा माझे कसे मन त्याची परीक्षाही घेसी. म्हणजे तुझे वर्तन मला काही कळत नाहीये, परंतु माझं मन कसं आहे याची परीक्षा तू बघतोय का, असं अर्जुन कृष्णाला विचारतोय प्रेमाने. वा कृष्णा, वा श्रीकृष्णा, येथ मजशी तू हे ऐसे फसवितोसी, वा काही तत्व सांगसी अप्रत्यक्षपणे इथे. म्हणजे तू मला हे फसवतो आहे की मला अप्रत्यक्षपणे कुठलं तरी तत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला जरा व्यवस्थित समजावून सांग, कारण की मला हे समजत नाही. तुझे बोलणे ऐकले, त्याचे बहुचिंतन केले, परी न काही उमगले, निश्चितपणे जेठाई. तुझं बोलणं मी ऐकलं, त्याचं पुष्कळ चिंतन केलं, त्याच्यावर विचार केला, परी न काही उमगले म्हणजे मला काही ते समजलं नाही. आय कुड नॉट फिगर इट आउट. आणि निश्चितपणाने ये ठाई. ये ठाई म्हणजे माझ्या ठाई. मला निश्चितपणे अनफॉर्च्युनेटली काही कळलेलं नाही तू हे जे सांगतोय. आणि तू हे जे इक्विव्होकली सांगतो ना, जसं प्रभुपाद आपल्याला म्हणतात ना, इक्विव्होकल म्हणजे दोन पद्धतीने सांगणं, आणि अनइक्विव्होकल म्हणजे एकच सांगणं, असं आहे. तर म्हणून माझी विनंती तू ऐकावी श्रीपती, काही न सांगावे मजप्रती ऐसे गूढपणाने. जसं मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ना की अर्जुन हा सैन्यातला सैनिक आहे. तर सैनिकाला आपल्या वरिष्ठाचे आदेश घ्यायचे आणि त्यांचं पालन करायचं, अशी शिस्त लहानपणापासून लावलेली असते. म्हणजे अगदी पहिल्या वर्गापासून सैनिक शाळेच्या. ठीक आहे ना. तर तेव्हा जर कृष्णाने त्याला दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, तर त्यापैकी मी कुठलं करू हे तूच मला सांग, असं तो सांग. कारण की मला हे दोन वेगळे करण्याची बुद्धी स्वतःला नाही आहे, म्हणून तर मी तुला शरण आलो ना. आणि तू जर मला असं पुन्हा कन्फ्यूज केलं तर मला कसं काय कळेल. जो का विचार श्रीहरी आहे तुझ्या अंतरी, तो मजसी कथन करी सरळ सोप्या मराठीत. आता हे वाक्य अर्जुनाने कृष्णाला म्हटलं नव्हतं याची गॅरंटी मी देतो. ओके. कारण की ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी स्वतः अर्जुनाच्या भूमिकेत जाऊन श्रीकृष्णाला अर्जुनानी समजा मराठीत बोलला असता तो, तर काय म्हटलं असतं त्या विचारांनी. म्हणजे कसं की आपल्या मराठी लोकांसाठी, ज्यांना मराठी कळतं त्या साधकांसाठी, किंवा त्या साधकांच्या वतीने अर्जुनाच्या मनस्थितीमध्ये जाऊन ज्ञानदेवांनी स्वतः ही ओवी रचलेली. अर्जुन काय कृष्णाला म्हणणार आहे की तू मला मराठीत सांग म्हणून? नाही नाही, आपण म्हणू ना, कारण की आपल्याला मराठी येत आहे. तर मराठी माणसाची मनस्थिती ओळखून ज्ञानदेव स्वतः मराठी होते, त्यामुळे मराठीचा, आपल्या मराठीपणाचा आणि अर्जुनाचा मेळ कसा घातलाय बघा ज्ञानदेवांनी. आणि मग ॲज इफ अर्जुन इज आस्किंग कृष्ण की यू प्लीज एक्सप्लेन दॅट टू मी इन मराठी, म्हणजे हे मी तुम्हाला इंग्रजीत सांगितलं. ह्याचा अर्थ काय माहितीये का, की भाषेमध्ये आपण फारसं अडकायची काही गरज नाही. भाषेच्या मागचा जो विचार आहे किंवा भाषेच्या मागची जी भावना आहे, ती भावना आपल्याला व्यक्त करता आली पाहिजे. तर तशा प्रकारे ज्ञानदेव आपल्या वतीने श्रीकृष्णाची चरणी हे व्यक्त करतायत की जो का विचार श्रीहरी आहे तुझ्या अंतरी, तो मजसी कथन करी, मी तुम्हाला सांग साध्या सोप्या मराठीत, असं सांगतोय. फार गमतीशीर लिहिलं ना ज्ञानेश्वरांनी सुद्धा. मी हे पहिल्यांदाच वाचतोय तुमच्यासोबत, याच्या आधी मी नव्हतं वाचलं, त्यामुळे मला पण गंमत वाटते हे वाचताना. मंद आहे बुद्धी मम, माझी बुद्धी मंद आहे. म्हणजे आय एम डल विटेड, आय एम डम. इंग्रजीत सांगायचं झालं, अमेरिकन इंग्रजीत सांगायचं झालं तर आय एम डम. त्या मजसीही विनाश्रम, अशा माझ्यासारख्या बुद्धू मूर्ख साधकाला सुद्धा
विनाश्रम कळावे ऐसे कथी वर्म, म्हणजे अशा प्रकारचं वर्म तू मला सांग. कथी म्हणजे कथन कर किंवा मला सांग. कळावे ऐसे कथी वर्म निश्चयाने एक काही, निश्चयाने एक काहीतरी तुम्हाला समजावून सांग व्यवस्थित. दॅट इज व्हॉट ही इज रिक्वेस्टिंग. तो सांगतोय की तुम्हाला साध्या सोप्या मराठीत समजावून सांग. म्हणजे आपल्या सगळ्या लोकांची, जे लोक इथे आलेले आहेत ना, माझ्या सकट 28 लोक आहे टोटल, त्या सगळ्या लोकांची इच्छा हीच आहे की आपल्याला हे सगळ्याच्या सगळ्यांना साध्या सोप्या सरळ मराठीत जर कळलं किंवा कोणी समजावून सांगितलं तर आपल्याला ते कळेल, म्हणजे त्याच्या मागचा ऍक्च्युअल भाव कळेल. जसं मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं की संस्कृत काय आपल्याला कळत नाही, तर संस्कृत वाचता येतं खूप चांगलं, कारण की ते देवनागरीत लिहिलेलं आहे. पण नुसतं वाचता यायचं याचा अर्थ ते कळतं असं थोडीच आहे. मराठी कळतं, त्यामुळे आपण हे मराठीमध्ये शिकण्याचा प्रयत्न करतोय. त्या योगे आपल्याला हे सगळं समजेल की कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलंय ते आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल, असं होईल. पहा रोग जिंकावया ते, औषध द्यावेच लागते, परी ते असावे वाटते, रुचिर गोड जैशापरी. म्हणजे रोग जिंकावया ते, म्हणजे रोग जिंकण्यासाठी औषध द्यावेच लागते, औषध द्यावंच लागतं रोग जिंकण्यासाठी. परी ते असावे वाटते, रुचिर गोड जैशापरी, म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही की औषध तर खायचं आहे परंतु ते गोड लागलं पाहिजे. ते जर गोड लागलं तर मग मला ते औषध घ्यावंसं वाटेल, नाही तर कडू जर असलं तर मला औषध घ्यावंसं वाटणार नाही. म्हणजे आता आपण जे सांगितलं ना की आपल्याला औषध काय घ्यायचंय किंवा शिस्त काय पाळायची आहे, की आपण आठवडाभर तरी ऍटलिस्ट एक व्रत करून बघू की मला भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही. तर हे मनासाठी फार कडू आहे, कारण की आपलं मन नेहमी ना जी वस्तू आपल्याला आवडते ती वस्तू खाण्याच्या मागे जात असतं, असं होतं. तैसे सकलार्थाने भरित, तत्व सांग जे का उचित, परी त्याने समजत, माझी पटेल ऐसे करी. तैसे सकलार्थाने भरित, सगळ्या अर्थाने भरलेलं जे आहे ते, तत्व सांग जे का उचित, जे तत्व उचित आहे तेच तुम्हाला सांग, परी त्याने समजूत, माझी पटेल ऐसे करी, म्हणजे मला ते सांग परंतु त्यांनी माझी समजूत पटली पण पाहिजे. तुझ्यासारखा उपदेशक सद्गुरु लाभला अलौकिक, तरी जिज्ञासेची ही भूक, तृप्त करून का न घ्यावी. तुझ्यासारखा उपदेशक, ए गाइड लाइक यू, आपके जैसा अगर उपदेशक या मार्गदर्शक मुझे मिला है तो सद्गुरु लाभला अलौकिक, सद्गुरु मुझे मिला है अलौकिक, ह्या लोकांपेक्षा वेगळा. आपल्याला कुठले लोक माहिती आहेत? आपल्याला पृथ्वी लोक माहिती आहे, स्वर्ग लोक, पाताळ लोक वगैरे अशा प्रकारच्या लोकांबद्दल आपण ऐकलेले आहे. तर ह्यांच्यापेक्षा वेगळा अलौकिक असा सद्गुरू जर मला लाभला असेल तुझ्यासारखा, तर ही जिज्ञासेची माझी जी भूक आहे, आय वॉन्ट टू रिअली नो, आई एम इग्नोरंट, आई वॉन्ट टू नो, मैं अज्ञानी हूं, मुझे ज्ञान चाहिए, तृप्त करून का न घ्यावी, म्हणजे ही जी माझी इच्छा आहे, ही माझी ज्ञानाची जी भूक आहे, ती मी तुझ्यासारखा सद्गुरू लाभल्यानंतर तृप्त का नाही करून घ्यायला पाहिजे? करून घ्यायलाच पाहिजे, असं आहे. तू आमुची वत्सल माता, मी तुझा बाळ नेणता, तरी कोणाची मी आता भीड धरावी कशास्तव. तू आमुची वत्सल माता. आता ह्याच ओवीवरून कदाचित विनोबांनी त्यांची गीताईची जी एक ओळ लिहिलेली आहे किंवा 2 ओळी लिहिल्या आहेत त्या लिहिल्या असाव्यात असं मला वाटतं, कारण की हे किती सारखं आहे ना. विनोबा काय म्हणतात? गीताई माऊली माझी, तिचा आम्ही बाळ नेणता, पडता रडता घेई, उचलून करे कडेवरी, असं म्हणतात ना. तर इथे ज्ञानेश्वर काय म्हणतात की तू आमुची वत्सल माता, मी तुझा बाळ नेणता, तरी कोणाची मी आता भीड धरावी कशास्तव. मी भीड धरावी म्हणजे व्हाय शुड आय बी हेजिटंट, कोणाचीही मी भीड किंवा हेजिटन्सी, संकोच का बरं करू? तर तू माझी वत्सल माता आहे, तुझा मी बाळ नेणता. नेणता म्हणजे somebody who doesn't know, जाणताच्या विरुद्ध नेणत आहे. जाणता म्हणजे नोईंग, म्हणजे ज्याला कळतं सगळं तो नॉलेजेबल, आणि नेणता म्हणजे इग्नोरंट, म्हणजे ज्याला कळत नाही, अज्ञानी. ठीक आहे. जी दुभत्यासाठी आणली, ती सुदैवे कामधेनू निघाली,
तरी कृपणता ते स्थळी करावी का कामनेची. म्हणजे बघा की आपण गाय म्हणून दूध मिळावं म्हणून गाय आणली आणि ती गाय कामधेनू निघाली. म्हणजे काय की आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती इच्छा ती पूर्ण करेल अशी ती निघाली. आपण तर आणली फक्त दुधासाठीच होती, परंतु त्याच्या व्यतिरिक्त देखील माझ्या मनामध्ये ज्या काही कामना असतील त्या कामना पूर्ण करणारी कामधेनू अशी मला ती निघाली, म्हणजे बाय लक. म्हणजे न बघता आपण एखाद्या मुलीशी लग्न केलं आणि ती देवी निघाली, असं झालं. माझं स्वतःच झालं होतं, झालेलं आहे म्हणजे असं होतं. तर जी दुभत्यासाठी आणली ती सुदैवे कामधेनू निघाली, तरी कृपणता ते स्थळी करावी का कामनेची. मग आता हिच्याकडनं जर मला कुठल्याही प्रकारचं फळ मिळणं शक्य आहे, तर मग मी कृपणता म्हणजे व्हाय शुड आय बी स्टिंजी. म्हणजे जर माझ्याकडे इच्छा पूर्ण, सगळ्या इच्छा पूर्ण करून देणारी अशी एखादी कामधेनू असली तर मी तिला छोट्या छोट्या गोष्टी का बरं मागू. एक गणेशपुरी नावाच्या गावी एक संत होते, आमचे स्वामीजी सांगतात अनुभवानंद, की तिथे जे संत होते ते म्हणायचे लोकांना की मैं यहाँ पर हीरे बांटने को बैठा हूं लेकिन लोग मुझसे हिंग मांगते हैं तो मैं क्या करूं. माझ्याकडे इथे हिऱ्यांचा साठा आहे आणि मी हिरे वाटायला बसलेलो आहे, परंतु लोक माझ्याकडे येऊन हिंग मागतात, मग मी काय करू. अशी त्यांची व्यथा ते मनाची सांगायची. तर तसं आपलं झालेलं आहे ना, की आपल्याकडे वी हॅव बीन गिव्हन ए लॉटरी बट वी आर आस्किंग फॉर समथिंग टोटली ट्रिव्हियल, असं झालंय. आता खरंच आहे ना, की समजा आता बघा की आपल्याला समजा एखादा रोग झालेला असला किंवा आपल्याला डोकं दुखत असलं, तर डोकं दुखत असताना समजा देव जरी आपल्या घरी आला तर आपण त्याला काय मागू, अरे माझं हे डोकं दुखतं आणि त्याला थांबव मग आपण पाहू पुढचं, असं होईल आपलं नाही. तर हाता आला चिंतामणी तरी संकट कायमनी, कान त्या घ्यावे मागुनी आपण आसी जे जे हवे. आता हाता आला चिंतामणी, चिंतामणी म्हणजे अगेन बोन डिस्बर्सिंग मेकॅनिझम असं म्हणू आपण. चिंतामणी म्हणजे एक हिरा असतो किंवा तो अल्लाउद्दीनचा दिवा असतो ना, तसं इमॅजिन करा की आपण त्या दिव्याला घासल्याबरोबर त्याच्यातनं एक राक्षस निर्माण होतो आणि तो म्हणतो की अभि बताओ मेरे आका क्या चाहिए, असं आहे. तर तशा प्रकारचा चिंतामणी आपल्याकडे आला, मग आता ह्याच्यानंतर संकट काय मनात, मग ह्याच्यानंतरही संकट का बरं मनात असावं असं विचारतोय अर्जुन. का न त्या घ्यावे मागुनी आपण असे जे जे हवे, आपल्याला जे जे काही हवं आहे ते त्याला का नाही मागून घ्यायचं असं विचारतोय अर्जुन. सागर भरला अमृताने तेथ तडफडावे तृषेने, मग का परिश्रमाने तेथे येऊन पोचावे. सागर भरला अमृताने, सागर म्हणजे समुद्र नॉर्मली भरलेला असतो मिठाच्या पाण्याने, पण त्याच्या ऐवजी हा समुद्र भरलेला आहे अमृताने. तेथे तडफडावे तृषेने, तिथे काय आपण तृषेने म्हणजे तहानेने तडफडावे, तेथे तडफडावे तृषेने, मग का परिश्रमाने तेथे येऊन पोचावे. तिथे येऊन पोचण्यासाठी परिश्रम करण्याची गरजच नाहीये, कारण की आपण तर अमृताच्या समुद्रातच आहोत. अमृताच्या समुद्रामध्ये समजा आपण असं गृहीत धरलं, म्हणजे मिस्टेकिंगली वी हॅव अज्युम की हा समुद्र अमृत नसून मिठाचं पाणी आहे. आपण त्याची चव घेतलीच नाही. आपल्याला आधी समुद्राची काय सवय होती किंवा संस्कार आपल्या मनावर काय झालेला आहे की समुद्र म्हणजे खारट असतं, समुद्राचं पाणी म्हणजे खारट असतं, अशा प्रकारचा संस्कार आपल्या मनावर झालेला आहे. त्यामुळे अमृताचा समुद्र जरी आपल्याला आला तरी सुद्धा, किंवा आपल्या संपर्कात आला किंवा आपण अमृताच्या समुद्रात आहोत असं जर आपल्याला कळलं तरी सुद्धा आपण त्यातलं पाणी पिणार नाही, कारण की आपल्याला आधीची भीती असते ना, किंवा आधीचा संस्कार असतो की अरे आपण ह्यातलं पाणी प्यायला तर हे खारट लागतं. तसं नाही आहे. तर आता काय करायचं परिश्रम त्याच्यासाठी, काहीच करायची गरज नाहीये. तैसी जन्मजन्मांतरी तुझी सेवा केली हरी, त्या पुण्याने आज करी सापडलासी आम्हा तू. तैसी जन्मजन्मांतरी म्हणजे जसं ज्या प्रकारे मी आता स्वतःला अमृताच्या समुद्रामध्ये आहे असा अनुभव करतो आहे, म्हणजे विथ माय लक आय हॅव फाउंड माय सेल्फ टू बी इन द सी ऑफ नेक्टर. ठीक आहे. तैसी जन्मजन्मांतरी तुझी सेवा केली हरी, तुझी जन्मजन्मांतरी मी सेवा केलेली आहे, त्या पुण्याने आज करी, आज म्हणजे माझ्या हातात तू सापडला, सापडला असी आम्हा तू.
आज माझ्या हातात तू आलेला आहेस. म्हणून हे परमेश्वरा, जे जे वाटते अंतरा, ते ते मागायासी बरा, योग्य काळ पातला हा. म्हणून हे परमेश्वरा, माझ्या आतमध्ये जे जे वाटते अंतरा, म्हणजे माझ्या आतमध्ये मला जे जे काही वाटतं आहे ते ते मागण्यासाठी योग्य काळ पातला हा. हा योग्य काळ मला सापडला. माझे पुण्य यशस्वी झाले, हे तर मनीचे सिद्धी गेले, आज सार्थकी लागले जीवन माझ्या इच्छांचे. माझे पुण्य जन्मोजन्मीचे, मी जी तुझी सेवा केलेली आहे ते पुण्य आज फळाला आलं, आज सार्थकी लागलं, आणि माझ्या इच्छांचं जे जीवन होतं ते आज सार्थकी लागलं. कारण मांगल्य निधाना, हे तो कृष्णाला आता म्हणतो की मांगल्य निधाना. सो यू आर द डिस्ट्रीब्युटर ऑफ मांगल्य, ऑफ बेनिव्होलन्स, ऑफ बेनेडिक्शन. देवाधिदेवा श्रीकृष्णा, तू केलेसी आपणा स्वाधीन आम्हा भक्तांच्या. म्हणजे आमच्यावर ही जी कृपा केलेली आहेस कृष्णा तू, की तू आमच्या आयुष्यात आलेला आहेस. तू आपल्या भक्तांच्या हाती स्वतःला समर्पित केलेला आहेस, स्वाधीन केलेला आहेस. मातेचे स्तन्य प्याव्याला, वेळ अवेळ ना शिशूला, तैसे तुझसी मी कृपाळा, वाटेल ते विचारले. एखाद्या लहान बाळाला, to an infant, he doesn't really need permission from his mother to drink milk. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा he will demand आणि the mother will supply the milk, असं होतं ना. तर मातेचे स्तन्य म्हणजे आईचं दूध, यावेळेला वेळ अवेळ ना शिशूला, म्हणजे देर इज नो रेस्ट्रिक्शन ऑफ टाइम. जेव्हा केव्हा भूक लागेल तेव्हा आईच्या मांडीत जायचं आणि दूध प्यायचं, असं आहे ना. तैसे तुझसी मी कृपाळा, वाटले ते वाटेल ते, वाटले ते विचारले. वाटेल ते म्हणजे वाटेल ते असंही आहे, माझ्या मनाला वाटेल ते मी तुला विचारलं. जसं एक लहान मूल आपल्या आईकडे जाऊन दुधासाठी डिमांड करतो तसं. म्हणून आता निश्चयाने येथे योग्य जे आचरणे, आणि परलोक साधे जेणे, पार्थ म्हणे ते सांग मला. म्हणून आता निश्चयाने म्हणजे डेफिनेटिव्हली यू टेल मी वन्स अँड फॉर ऑल, योग्य काय आचरण आहे, येथे योग्य जे आचरण आहे, मी काय आचरण करायला हवं ते तू मला सांग. आणि परलोक साधे जेणे, ज्याच्यामुळे मला परलोक पण साधेल. म्हणजे इथे तर मला सगळं चांगलं फळ मिळेलच, पण ह्याच्या पलीकडच्या जगामध्ये देखील, परलोकात देखील मला चांगलं फळ मिळेल. म्हणजे अजूनही पहा की आपण देहबुद्धीमध्येही आहोत आणि जीवभावामध्ये पण आहोत, आणि येणं जाणं चाललेलं आहे. म्हणजे मी ह्या पृथ्वीवर आत्ता आलेलो आहे, मी जो जीव आहे तो या देहामध्ये मी आत्ता आलेलो आहे, आणि हा देह सोडल्यानंतर मी, हा जीव परलोकात जाईल, आणि तिथे सुद्धा मला सुखाची कामना आहे. म्हणजे माझा जीवभाव अजूनही जिवंत आहे ना. अजूनपर्यंत इतकं सगळं सांगून सुद्धा अर्जुन देहबुद्धीतून आणि जीवभावातून पुढे गेलेला नाहीच आहे. त्यामुळे त्याला अजूनही ह्या जगामध्ये काही ना काही करण्याची इच्छा आहे. आणि जे करतोय आपण, जे काही करतो आहोत, त्याचं फळ मिळावं ह्या लोकामध्ये किंवा परलोकामध्ये, अशा प्रकारची इच्छा आहे ना मनामध्ये. म्हणून हे सगळं विचारतोय अर्जुन. म्हणजे अर्जुनाची मनस्थिती कशी ज्ञानेश्वर महाराजांनी शब्दांमध्ये पकडली ते बघा. आणि आपल्या सगळ्यांची मनस्थिती तशीच असते. जेव्हा आपल्या मनामध्ये अशा प्रकारचं ज्ञान आपल्याला मिळावं अशी इच्छा प्रबळ होते, तेव्हा आपण अर्जुनाच्या मनस्थितीत असतो. आपण अर्जुनाच्या मनस्थितीत पण नाही आता आपली, कारण की तेवढी शरणागती पण नाही ना. अशा प्रकारे समजा आपण हे समजलो तर याच्या पलीकडचा विषय आपल्याला कळेल. आता हे 2 श्लोकांवरचं मराठीतलं ज्ञानेश्वरांनी केलेलं जे निरूपण आहे मराठी त्यांच्या ओव्यांमध्ये, त्या 34 ओव्या संपल्या. म्हणजे पहिले 2 श्लोक फक्त संपले आतापर्यंत. म्हणजे 11 म्हणजे 12 पासून सुरू केलं ते 34 पर्यंत आपण आता आलो. ह्याच्यावर जर आपल्याला काही चिंतन करायचं असेल तर आपण बोलू शकतो. कोणाला काही म्हणायचं असेल तर आपण हात वर करा आणि आपण त्याच्यावर करू चिंतन थोडंसं. आतापर्यंत हे जे सांगितलं गेलं, मी तर फक्त वाचलं की ज्ञानदेवानी काय लिहिलंय ते, पण ज्ञानदेवानी आपल्याला जे शिकवलंय ते होपफुली इट इज मेकिंग सेन्स. की आपली अर्जुनासारखी परिस्थिती आपली सगळ्यांचीच आहे ना. तर याच्या पलीकडचा आपण 3रा श्लोक घेऊ आता.
लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. हे आता श्रीकृष्ण सुरू झालाय बरं का. श्री भगवान वाच. ते सांगतात की लोकेस्मिन् द्विधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनां. हा संस्कृत मधला श्लोक. ठीक आहे. आता आपण ह्याचे 2-3 ट्रान्सलेशन बघतो प्रत्येक वेळेस. आपण ज्ञानेश्वरांचं सगळ्यात शेवटी बघू. सगळ्यात पहिले आपण बघू, आपण विनोबा काय म्हणतात ते बघू. दुहेरी या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करूनिया. हे विनोबा म्हणतात की दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे. हे जग जे आहे ते दुहेरी आहे. अर्जुनने, हे आता भगवान सांगतात, श्री भगवान म्हणाले की दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ज्ञानाने सांख्य जी पावे. हे सांख्य योग जो मानतो किंवा सांख्य योगाचा जो साधक आहे त्याला ती ज्ञानाने मिळते. आणि योगी कर्म करून या, योग्याला तेच ज्ञान कर्म करून मिळतं. तर दुहेरी ह्या जगी निष्ठा पूर्वी मी बोलिलो असे ज्ञानाने सांख्य जी पावे योगी कर्म करून या. तर ह्याला आपले जे गुरु आहेत प्रभुपाद ते काय म्हणतात बघूया. ते म्हणतात की द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड सेड, ओ सिनलेस अर्जुना, I have already explained that there are two classes of men who try to realize the self. Some are inclined to understand it by empirical philosophical speculation, which is Sankhya, आणि others by devotional service, म्हणजे कर्म. कर्माला प्रभुपाद नेहमी डिव्होशनल सर्व्हिस म्हणतात. प्रभुपाद जे ज्ञानी लोक आहेत ना, किंवा जे सांख्य योगी आहेत, किंवा जे ज्ञानाच्या मार्गाने हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ते भक्तांच्या पेक्षा कमी दर्जाचे लेखतात. आणि त्यांच्या दृष्टीने ते अगदी बरोबर आहे. कारण की जोपर्यंत आपण देहबुद्धीमध्ये असतो किंवा जीवभावात असतो तोपर्यंत आपण परमात्म्याच्या चरणी किंवा निसर्गाचे हे जे सगळे नियम आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि भक्तिभावाने राहणं हेच योग्य आहे. याच्याबद्दल काहीही शंका नाही माझ्या मनामध्ये. जोपर्यंत आपण या जगात असू तोपर्यंत भक्ती मार्ग हा सगळ्यात उत्तम आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. एकदा अखंडानंद महाराजांचे जे गुरु होते उडिया बाबा, त्यांच्याकडे कोणीतरी एक कृष्ण भक्त गेला. उडिया बाबा स्वतः अद्वैती होते. तर त्या कृष्ण भक्तांनी त्यांना विचारलं, महाराज ज्ञान श्रेष्ठ है या भक्ती? तर उडिया बाबांनी विदाउट ब्लिंकिंग द आय उत्तर दिलं तडक, इमिडिएट रिस्पॉन्स, ज्ञान से भक्ती ही श्रेष्ठ है महाराज. तर तो खूप खुश झाला. भक्त जो होता कृष्णाचा तो फार खुश झाला. कारण की त्याला माहिती होतं ना, गावात सगळ्यांना माहिती होतं की हे उडिया बाबा म्हणजे अद्वैती आहेत. तर अद्वैती माणसांनी मला हे डिक्लेअर करून सांगितलं माझ्या तोंडावर की ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. तर तो खूप खुश झाला आणि तो चालला गेला घरी. तर त्याच्यानंतर जे उडिया बाबांचे शिष्य होते त्यांनी महाराजांना विचारलं, म्हणे की महाराज आपने इसको ऐसा कैसा कहा कि भक्ति श्रेष्ठ है ज्ञान से? तो उडिया बाबा म्हणाले कि अगर आप पूछेंगे ये प्रश्न कि भक्ति श्रेष्ठ है या ज्ञान, तो हम तो हमेशा कहेंगे भक्ति श्रेष्ठ है. म्हणे ऐसा क्यों? क्योंकि ज्ञान में छोटा बड़ा कोई नहीं होता. ज्ञान में बड़ा छोटा कोई नहीं होता. आपण जर अद्वैतामध्ये असलो तर इथे छोट्या मोठ्याचा प्रश्न येतोच कुठे? छोट्या मोठ्याचा प्रश्न केव्हा येईल? जेव्हा आपण आपल्या व्यतिरिक्त जे काही आहे त्याला खरं मानलेलं आहे, तेव्हा कंपॅरिझन होईल ना. देयर कॅन बी नो कंपॅरिझन इफ देयर इज नो अदर. ज्ञानामध्ये कंपॅरिझन होऊच शकत नाही. ज्ञान में छोटा बडा कोई नाही होत. अशी अद्वैतामध्ये निष्ठा पाहिजे. त्यामुळे अद्वैतामध्ये जर निष्ठा आपली असली तर आपण कोणाशीही कधीही आर्ग्युमेंटच नाही करणार.
समजा आपल्याला कोणी काही म्हटलं ना, त्यांना म्हणा की हां महाराज आप जो बोल रहे हो सही आहे. आणि ते असतंच ना. जी व्यक्ती आपल्याला जे काही सांगत असते ते त्यांच्या दृष्टीने योग्यच असतं, त्यांच्या दृष्टीने सत्यच असतं, म्हणून तर ते सांगतात ना. त्यामुळे आपल्याला कोणाशीही विरोध करण्याची काही गरज नाही. म्हणजे जर आपण खरेखुरे अद्वैताचे साधक असलो, अद्वैतामध्ये आपली निष्ठा जर दृढ असली, तर आपण कोणाशीही आर्ग्युमेंट करणार नाही. वादो न अवलंब्या, असं हे नारद मुनी सांगतात नारद भक्तिसूत्रांमध्ये, की आपण कोणाशी वाद करायचाच नाही, काही गरजच नाही. तुम्ही वाद करायला सुरू केलं की ह्याचा अर्थ हा होईल की ज्याच्याशी मी वाद करतो आहे तो माझ्यापेक्षा अन्य आहे आणि सत्य आहे असं मी मानलं. असं मानल्याबरोबर माझ्या अद्वैताच्या सीटवरनं मी घसरलो. नो नीड, ॲब्सोल्युटली नो नीड, नो नीड टू आर्ग्यू विथ एनीबडी. जर समोरच्या माणसाला स्वतःहून ते कळलं आणि त्यांना अद्वैतामध्ये निष्ठा उत्पन्न झाली आतून, तर फार चांगली गोष्ट आहे. नाही झाली तर ठीक आहे. आता म्हणजे कृष्ण सुद्धा अर्जुनाला बदलवण्याचा प्रयत्न नाही करत नाही. कृष्ण देखील अर्जुनाला, म्हणजे त्यांनी ही सगळी गीता सांगितल्यानंतर मग सांगितलं की बाबा यथेच्छेसी तथा करू. मी सगळी थिअरी तुला सांगितली, पण तुला जे योग्य वाटतं ते तू कर. इतकं फ्रीडम त्याला दिलंय, इतकी मोकळी त्याला दिली आहे. असं आहे. त्यामुळे ज्ञान आणि भक्ती आपण जर व्यावहारिक दृष्टीने बघितलं तर भक्ती श्रेष्ठच आहे, ह्याच्याबद्दल वादच नाही. देहबुद्धीमध्ये आपण जोपर्यंत आहोत, आपल्याला जोपर्यंत ह्या जगामध्ये राहायचं आहे, तोपर्यंत भक्तिभावाने राहावं माणसं नेहमी. म्हणजे आमच्या इथे प्रभुपादांच्या भगवद्गीता ॲज इट इजचा एक क्लास होतो. तो क्लास मी अटेंड करतो ॲज अ स्टुडंट बिकॉज आय एन्जॉय इट. इट्स अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. बीइंग इन भक्ती और बीइंग इन लव इज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स ॲज लॉंग ॲज वी लिव्ह ऑन दिस प्लॅनेट इन दिस बॉडी. तोपर्यंत भक्तीमध्ये राहावं माणसाने. म्हणजे तुम्ही ती भक्ती खूप असं जगजाहीर प्रगट कराल असं नाही. म्हणजे तुम्ही जाऊन कुठे नाच गाणं कराल किंवा हे कराल ते कराल, देर नीड्स टू बी नो मॅनिफेस्टेशन ऑफ दॅट. The manifestation of bhakti can be pure, unadulterated, nirapeksha prem, love, unconditional love towards anybody and everybody. That is the manifestation of bhakti. And that has to be the manifestation of ज्ञान also. है का? जर मला माझ्या अद्वैताचा बोध झालेला असेल तर मला जे काही दिसतं आहे ते माझ्या मनाचा विस्तार आहे हे मला कळेल. आणि जे जे मला दिसतंय ते माझाच एक भाग असल्यामुळे किंवा माझ्यातूनच प्रगट झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम असेल. करावं नाही लागणार. हे आहे अद्वैत. जर काही कोणाला सांगायचंय, बोलायचंय. तर अशी गंमत आहे बघा अद्वैताची. याच्याबद्दल किशोरजी आपले जे मित्र आहेत ते काय म्हणतात आपण बघूया. इथे सुधीरजींनी एक प्रश्न किंवा एक कॉमेंट टाकलेला आहे. कॉन्सेप्ट ऑफ केपेबिलिटी विथ रिस्पेक्ट टू सेन्सिटिव्हिटी, ॲप्टिट्यूड अँड केपेबिलिटी is necessary to understand its limitation. सुधीर जी, अगर आप इसके बारे में थोड़ा हमें विस्तार से बताएंगे तो हमें अच्छा लगेगा. विक्रम जी, ये जो हम लोग हर एक सिस्टम को लेते हैं तो हर एक सिस्टम की जो कैपेबिलिटी है, वेदर इट इज इंटेलेक्चुअल कैपेसिटी और फिजिकल कैपेसिटी और मे बी emotional capability in terms of human being, you know, these capabilities are how they are interrelated and it has its own limitations because of its nature or because of its structure. तो वो जो रिलेशनशिप है वो आदमी के समझने के लिए बहुत जरूरी है और बहुत कॉम्प्लेक्स है. 2+2 4 नहीं है, क्योंकि there are so many factors which are not known to us and they are coming into they are participating and coming into the that system, like emotionally
it is very difficult for a human being how he will react to certain situation. He may have a, you know, mental capacity, he may be having a strong mindset or attitude, or you know, more physically and mentally strong willpower. So these things, how we, you know, we can improve, and that is probably the Gita is very helpful in making us realizing self and improving our daily life also, in addition to making us inner realize. strength. Yeah, And absolutely, that is what the purpose is. What is our aim of life? The aim of life is to lead a value added life, not only in our personal in the environmental area. First is we have to be happy, then we can keep our family happy, and then we can keep our neighborhood and society and our bigger area of system. If we are not happy ourselves, how we can make others happy? करेक्ट, बहुत सही कहा तो आपने. आपकी that आवाज ना थोड़ी सी, सुधीर interaction, जी, थोड़ी कट रही है आपकी आवाज. पर maybe आपने ये अच्छा because कहा. of हाँ, आपके यहाँ थोड़ा इंटरनेट वीक इंटरनेट है की ऐसा लग रहा वजह है. से होगा. कोई बात. हाँ, इंटरनेट का थोड़ा इशू रहता है. करेक्ट. तो एनीवे, इसका जो तो अनुवाद ये जो हमारे जो, इंटर रिलेशनशिप, हाँ कहिए. इसका जो इंटर रिलेशनशिप है, दैट इज वेरी इंपॉर्टेंट फॉर एवरी वन ऑफ अस, and that is probably, you know, Gita is helping us in understanding it, but how much we are able to grasp and understand it, that is really that is up to each one of us. Absolutely. And that Thank you is so where, much. you know, you are helping us to make us understand and get manthan over our own self, and understanding tidbits of things and putting them together and realizing our self personality and our inner self. Great. That is what is the basic purpose. So we are talking of Gita, but how it is affecting our personal life and how it is making us better is also to be realized by everyone of us. करेक्ट. तो इसमें आप देखिए, आप भी हमारी मदद करते हैं, और इसके कारण हम लोग सब लोग मिलकर के आगे जाते हैं, आगे बढ़ते हैं. इसके लिए आपका भी धन्यवाद. तो हम इस तीसरे श्लोक का जो अनुवाद हमारे मित्र किशोर कुलकर्णी ने किया हुआ है, उसको लेते हैं, और उसके बाद हम डीके का एक प्रश्न लेंगे. सो लेट मी गो थ्रू दिस ट्रांसलेशन हियर. की भगवान म्हणाले, पापरहित अर्जुना, म्हणती भगवंत, प्राचीन मुक्ती मार्ग दोन कथित, ज्ञानमार्ग असे सांख्यासाठी, कर्ममार्ग परियोग्यांसाठी. तर पापरहित अर्जुना म्हणजे मयानघ जे म्हणतात ना, मयानघ म्हणजे ब्लेमिशलेस, पापरहित. अर्जुना म्हणती भगवंत सांगतात की प्राचीन मुक्ती मार्ग, दोन प्रकारे माणसाला मुक्ती मिळू शकते. ज्ञानमार्ग असे सांख्यासाठी, म्हणजे ज्या लोकांना बुद्धी वापरायची आहे, त्यांना लॉजिक वापरायचं आहे, त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग आहे. सांख्य म्हणजे समबडी हू इज क्वांटिटेटिव्ह ऑर अनालिटिकल, अशा माणसासाठी ज्ञानमार्ग असे. आणि कर्ममार्ग योग्यांसाठी, तर ज्याला हाताने कर्म करायचंय, किंवा द वन हू इज मोर इन टू डुईंग समथिंग ऑर दी अदर, फॉर दॅट पर्सन कर्ममार्ग इज बेटर. आपल्या सगळ्यांना करण्याचा रोग लागलेला आहे ना. आपल्या जगामध्ये आपल्याला नेहमी काहीतरी करायचं असतं, वी हॅव टू डू समथिंग. तर त्यामुळे आपल्यासाठी कर्मयोग इज अ बेटर डील और ए बेटर ऑप्शन, असं भगवंत सांगतात. एनिवे, डीके, इफ यू कॅन unmute yourself and say what you need to say, would be great. तो एक्चुअली मुझे पहले वाले सवाल से फॉलो अप है थोड़ा कि भगवान ने दो रास्ते, इजी रास्ते बताए, कर्म योग और ज्ञान योग, दो सिंपल से हैं. और आपने कहा कि उड़िया बाबा से पूछा गया तो उन्होंने कहा कि
भक्ति योग है जो कि कर्मयोग ही मानेंगे उसे। लेकिन मेरा सवाल ये है कि अगर कर्मयोगी से पूछा जाए तो वो क्या जवाब देगा, या फिर कर्मयोग, दूसरी ये भी है कि कर्मयोगी कौन से एग्जाम्पल्स हैं हमारे, क्योंकि हमारे पास ज्ञान योगी के बहुत से एग्जाम्पल्स, कृष्ण हैं और सब हैं, लेकिन कर्मयोगी जो कर्म करके मोक्ष पा चुके हैं, इनके भी कोई एग्जाम्पल्स नहीं क्या? बिल्कुल है ना। तो ये अच्छा प्रश्न है आपका। कर्मयोग से मोक्ष कैसे मिलता है, उसका उदाहरण है पुंडलिक। तो पुंडलिक जो था वो अपने माँ बाप की सेवा करता था, और वो सेवा करते करते इतना उसमें वो रत हो गया, एंड ही वाज सो डिवोटेड टू द सर्विस ऑफ हिज पेरेंट्स, कि उसका दर्शन लेने के लिए भगवान खुद आए। हाँ? और भगवान जब आए उसके दरवाजे पे, तो ये पुंडलिक वाज बिजी सर्विंग हिज पेरेंट्स। तो उसने क्या किया है कि उसने कहा कि भगवान आप थोड़ा वेट करो, क्योंकि मैं जरा बिजी हूँ, मेरे पेरेंट्स की मैं सेवा कर रहा हूँ। और उसने अपने हाथ में एक ईंट थी, वो उसने पीछे फेंकी। हाँ, बोलते हैं अभी बरसात के दिन है तो वहां पे इस ईंट के ऊपर खड़े रहो, यू डोंट स्टैंड देयर इन द कीचड़। उसके ऊपर खड़ा किया उसको। तो मराठीमध्ये त्याला म्हणतात की असा विटेवर त्याला ठेवला, म्हणून त्याला वीट ठेला, विठ्ठला असं, विठ्ठला त्याचं नाव झालं. अरे असं नाव आहे का? असं नाव आहे ओके. त्याचं, विठ्ठल. विठ्ठल म्हणजे विटेवर ठेवलेला आहे म्हणून विठ्ठल. तर जो भक्ताच्या दर्शनासाठी आला भगवंत, त्या भगवंताला, म्हणजे तो कोणाच्या दर्शनासाठी आला, कर्मयोगीच्या दर्शनासाठी आला. कारण की जो कर्मयोगी असतो ना, त्याला कर्मामध्येच त्याचं फळ मिळत असतं, म्हणजे कर्मामध्येच तो मोक्ष प्राप्त करतो. त्यामुळे त्या कर्मा व्यतिरिक्त त्याला काही करायची इच्छाच होत नाही. म्हणजे कर्म करत असताना त्याला मोक्ष प्राप्त झालेलाच आहे. तेव्हा भगवंत दर्शनासारखं जर फळ प्राप्त झालं तरी सुद्धा ते फळ देखील त्यांनी डिस्कार्ड केलं. हा कर्मयोग आहे. तर ज्याला काही करण्याची इच्छा किंवा करण्याची प्रवृत्ती आहे, किंवा ज्याला कर्म करण्याची सवय आहे, त्यांनी अशा प्रकारे फळाची इच्छा न करता कर्म करत राहणं कर्तव्य बुद्धीनी, हे कर्मयोगाचं मर्म आहे. आणि तो कर्मयोग करत असताना भगवंत जरी आला दर्शन द्यायला, तरी सुद्धा आपण त्याला तू थांब वेटिंग रूम मध्ये, अशा प्रकारे सांगता यायला पाहिजे. नाही, तर खरे एकदम उत्तम एक्झाम्पल आहे. हे कर्मयोगाचं की उत्तम भगवंताला त्यांनी उभा ठेवला. आपण मागच्या वेळेस एकदा स्वतःचं बोललो कर्म तरी, कंप्लीट सध्याच्या करण्यासाठी. कर्मयोगाचं जे उदाहरण आहे ते म्हणजे आपले पंतप्रधान आहेत. हो. ते अमेरिकेत येऊन 3-4 दिवस होते, त्यांनी काय काय कामं केली, नंतर मग ते परत गेले, आणि मग एअरपोर्टवरनं सरळ जिथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे तिकडे बघायला गेले की कसं सुरू आहे. ही डिड नॉट गो बॅक होम. आणि एक फॉलोअप आणखीन विचारतो पटकन, की 2 सोपे मार्ग सांगितलेले आहेत, आणि आपण हिंदुइझम एवढे वर्ष भारतात आहे, पण भारतात आपली कुठे चूक झाली की ते म्हणजे ते मार्ग लोकांना 50 पर्यंत ही कळत नाही. ते सिंपल मार्ग आहेत, ते 20 वर्षाच्या मुलाला, प्रत्येक इंडिव्हिज्युअलला माहिती पाहिजे, भारतात राहूनही. तर एक असं मला वाटतं की भारतात तर सोडा, ते विश्वामध्ये गरज आहे त्याची, पण ते भारतात पण आपल्याला नशीब नाही. असं काही नसतं. भारत ही काही जागा नाही. भारत ही आपल्या मनाची स्थिती आहे. भारत म्हणजे भा म्हणजे ब्रिलियन्स और एफल्जन्स, त्याच्यामध्ये रत, म्हणजे somebody who is pursuing truth, somebody who is pursuing brilliance, that person will always be भारत. म्हणजे त्या मनस्थितीमध्ये असलेल्या व्यक्तीचं नाव आहे भारत. तर अशा प्रकारची जी व्यक्ती आहे ती कुठेही जरी राहिली तरी भारतातच असेल ना. कारण भारत हा काही असा, म्हणजे अर्थात व्यावहारिक दृष्ट्या जर बघितलं आपण, तर हिमालयापासून ते समुद्रापर्यंत जी भूमी आहे तिला आपण भारत म्हणतो. ठीक आहे, कारण की तिथे त्या भूमीमध्ये अशा प्रकारची मनस्थिती असलेले लोक वेळोवेळी जन्म घेत असतात. ठीक आहे, परंतु ती व्यक्ती तिथेच राहिली पाहिजे, किंवा तिथे राहिल्यामुळेच ती भारतात राहील किंवा भारत राहील असं नाही आहे. तशी व्यक्ती कुठेही असली जगाच्या पाठीवर तरी देखील ती भारतच असेल.
म्हणजे दॅट पर्सन इज ऑलवेज इमर्स्ड इन ट्राइंग टू अंडरस्टँड ट्रुथ. ओके. आणि आपण सगळेजण एकाच पृथ्वीवर आहोत ना. आपण जे म्हटलं की समजा आपण अशा परिस्थितीमध्ये असलो किंवा अशा परिवेशामध्ये असलो, इफ वी लिव्ह इन एन इकोसिस्टम ऑर अ सोसायटी दॅट परस्यूज मटेरियल वेलबिंग अँड दॅट कन्सिडर्स मटेरियल वेलबिंग ओव्हर अँड अबव इवन मोर इम्पॉर्टंट दॅन स्पिरिच्युअल वेलबिंग, तर तिथे आपली जी आध्यात्मिक साधना असते ते करणं कठीण जातं. परंतु आज जर आपण बघितलं ना, आपण जर आज भारतात गेलो तर सर्वसाधारण समाजामध्ये भौतिकवादाचा इतका जास्त पगडा आहे की कमालीच्या बाहेर. म्हणजे आपण जर भारतात गेलो तर आपल्याला धक्का बसेल की काय दिसतंय आपल्याला रस्त्यांवर किंवा एकंदरीत मनस्थिती. तर तशी मनस्थिती जगभर सगळीकडेच आहे. असं नाहीये की भारतातच आहे किंवा अमेरिकेतच आहे किंवा आणखीन कुठे आहे. परंतु भारतभूमीमध्ये म्हणजे तुम्ही फिजिकल भूमी नका म्हणू. भारतभूमी म्हणजे अशा प्रकारच्या मनस्थितीमध्ये ज्या प्रकारचे लोक जन्माला येतात आणि ते सगळीकडे येतात. आणि कसं होतं पहा की आपली जोपर्यंत अशी कोती मनोवृत्ती असते, जोपर्यंत आपण स्वतःला देह समजत असतो, तोपर्यंत आपण कर्मामध्ये किंवा जगातल्या वस्तूंकडे आकर्षित होऊच. प्रश्नच नाही. आपल्याला असं वाटत राहील की ह्या जगातली ही वस्तू जर मला मिळाली तर मी सुखी होईन, असं मला वाटत असतं. असं होतच. परंतु त्याला एक अंत आहे. म्हणजे जगातल्या वस्तूंचा उपभोग आपण जेव्हा घेतो किंवा त्याच्यापासून आपण जे सुख मिळवतो ते सुख क्षणिक आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यातून जेव्हा आपण उपरत होतो त्याच्यानंतर मग आपण त्याच्यापेक्षा पलीकडचं सुख काय ते बघायला जातो. नंतर मग असं कळतं की आपल्या मनाचं जे सुख असतं किंवा बुद्धीचं जे सुख असतं, सो मेंटल हॅपीनेस ऑर इंटेलेक्च्युअल हॅपीनेस, दॅट वी परस्यू बिकॉज दॅट लास्ट लॉंगर. परंतु त्याला देखील अंत आहे ना. अंत म्हणजे कसं आहे की वन्स आय लिव्ह माय बॉडी देन व्हॉट. म्हणजे आता ही जी मी या जन्मामध्ये पूर्ण साधना केली असेल ती समजा म्हणजे पूर्ण फळाला आली नाही किंवा मला मुक्ती जर नाही मिळाली तर मला पुन्हा साधना करायला लागेल ना. तर त्याच्यासाठी भगवान सांगणार आहे आपल्याला नंतर 7व्या 8व्या 9व्या अध्यायात की जी साधना आत्ता तू केलेली आहेस ती साधना वाया जाणार नाही. तू इथली सगळी साधना घेऊन पुढे जाशील. म्हणजे आता पहा की आता आपण गेले कित्येक वर्ष या देशात राहतो आहोत, परंतु तरी देखील आपल्याला अशा प्रकारचं चिंतन करण्याची प्रेरणा आपल्या हातून होते ना. तर ही किती आहे भगवंताची कृपा. तर अशीच कृपा आपल्यावर भगवंताची राहो आणि हे चिंतन आपण दर शनिवारी करत राहो अशी प्रार्थना करून आत्तापुरता आता मी थांबतो आणि मग पुढच्या शनिवारी आपण परत भेटू. नमस्कार.